आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे। शहरात सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे। त्यातच आता गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे। नुकतीच काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक झाली। या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसह गणेश मंडळांचे अध्यक्ष, मूर्तिकार, डीजे चालक, मालक उपस्थित होते। यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त गणेशोत्सव करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी व्यवहारे यांनी केले। तसेच यंदा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे। पाहूया हे वृत्त। राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे। त्यामुळे प्रबोधनात्मक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे व पुरस्कार जिंकावेत असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले। मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी नियोजन सभागृहातील जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष, मूर्तिकार, डीजे चालक, मालक आदी उपस्थित होते। उत्कृष्ट गणेश मंडळांनी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घाट निश्चित करून विसर्जन स्थळी पूर्ण व्यवस्था करावी। आरोग्य विभागाने प्रथमोपचार व्यवस्था, औषधांची उपलब्धता चोख ठेवावी। परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशा सूचना डॉ. व्यवहारे यांनी दिल्या। तसेच उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव, रक्तदान शिबिर, प्लास्टिक निर्मूलन, वृक्षारोपण, गरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा। डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केले। डीजे ऐवजी लेझिम नृत्य, ढोल ताशे असे पारंपरिक वाद्य वाजवावीत। गणेश मंडळांनी सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गर्दीला आळा घालता येईल। प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे। अफवांवर विश्वास ठेवू नका। अफवा लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क करा असेही बैठकीत सांगितले।